हे तुम्ही पाहू शकता. इकडं ही वाट आहे कोथळीगडाकडे जाणारी, पेठचा कोथळीगड. ही अशी जंगलातून जाणारी घनदाट वाट. आणि हा माझा मित्र दुर्गाजी. दुर्गाजी हॅलो कर. हॅलो, नमस्कार. हे बघा काही मुलं पण आहेत. ही अशी दगडातून आपण चाललोय वरती. गाड्यावर जाणाऱ्या पायऱ्या अशा नाहीत, खूपच खडक दगड आहेत. हळू जावं लागतं, ते त्रास घसरता येतोय. पाहू शकता ही वरती जाणारी वाट. हळू चाल, सांभाळून. आम्ही गडावर येण्यासाठी सकाळी 5 वाजता घरात निघालो होतो. आम्हाला 9 वाजले गडाच्या पायथ्याला यायला. आणि गडाच्या पायथ्यापर्यंत टू व्हीलर येते. येताना खूपच असा कच्चा रोड आहे. वरती जाण्यासाठी तर बघू किती वेळ लागतोय. आणि ही अशी वाट आहे, पाहू शकता. ही वाट वरती जाताना पायऱ्या काही भेटत नाहीत, या अशीच खडकाळ वाट आहे. आपल्याला वरती जाताना या अशा थोड्या थोड्या कातळ कोरडू पायऱ्या दिसत आहेत. अशा कुठं कुठं मध्ये पण दिसत आहेत कातळ कोरडू पायऱ्या. नंतर गडावर जाण्यासाठी अशा पायऱ्या काय भेटणारच नाहीत. आपण 15 ते 20 मिनिटात वरती चालून आल्यावर आपल्याला हा असा महादरवाजा दिसतोय. तुम्ही पाहू शकता गडावरचा महादरवाजा. महादरवाजा आता आपण महादरवाजा आतमध्ये जाऊ. महादरवाजातून वरती आलं की इकडे चालत जावं लागते. गडावरती येण्यासाठी पायऱ्या दिसणार नाहीत, हे असंच खडकाळ सगळं वाट आहे. जय शिवराय. आता मी गडाच्या अर्ध्यापर्यंत आलोय. आणि हा तुम्ही वरती पाहू शकता, हा गडाच्या बारला किल्ला. गडावर येण्यासाठी अर्धा ते 1 तास पुरेसा आहे. सोपा सरळ असा हा ट्रेक आहे. या तुम्ही पाहू शकता, या कातळ कोरीव पायऱ्या थोड्या थोड्या दिसत आहेत. त्या काळ्याच्या ओघात नामशेष होत चालल्यात. आता आपण त्या वरती बाले किल्ल्यावर जाणार आहे. ही अशी इकडून फिरून वाट आहे. आता मी गडाच्या अर्ध्यापर्यंत आलोय. तिथं तोफ ठेवलेली आहे. आणि इथं हे पाहू शकता गडाची माहिती फलक.
आता मी गडाच्या बरंच वरती आलोय आणि तुम्ही इथे पाहू शकता गडाचा गडरक्षक म्हणजेच तोफ. त्या तोफेने शत्रूंचे अनेक हल्ले परतून लावले असतील. ही अशी ही तोफ जी की कोथळी गडावर दिसते. आपल्याला इथं 2 तोफा दिसत आहेत आणि यावरती इकडे बालेकिल्ला. गडावर असणारी तोफ आता आपल्या तोफा पाहून झाल्यात आणि आपल्याला इकडे जायचं आहे. ही वाट दिसते ना, इकडे जायचं आहे. इथून आपण सरळ गडावर जाऊ. इथं आजीबाई पण बसल्यात जे सरबत लिंबू सरबत देतात. 20 रुपये ग्लास आहे. हे मित्रमंडळी पाहू शकता तुम्ही गडावर जाऊन आल्यात. आणि गडावरती आलं ना तर बघू वरती काय. हे बघा इथं वरती आलो ना आपल्याला हे असं एवढी दिसते पहारे करायसाठी बसण्यासाठी. ही अशी मोठी पाहू शकतात एवढी जे की पहारेकरी असतील त्यांना बसण्यासाठी केलेली आहे. आणि वरून दिसणारे हा 2 तोफा. जसं आपण तोफाच्या इथून वरती येतो थोडं चालल्यावर आपल्याला इथे श्री गणेश मंदिर दिसतं. हे पाहू शकता तुम्ही गणरायाची मूर्ती. ही गणेश मूर्ती. गणेश मूर्तीच्या बाजूला हे असं मोठं असं पाण्याची टाकी दिसते तुम्हाला. पाणी स्वच्छ आहे, पिण्यायोग्य आहे. पाहू शकता. ही वाट वरती जाते गडावर. जसं आपण गणेश मूर्ती आणि पाणी टाकी इथून थोडंसं पुढे आलो की आपल्याला इथं हे श्री भैरवनाथ मंदिर दिसतं. भैरवनाथ मंदिर पाहू शकता. भैरवनाथ मंदिर. भैरवनाथ मंदिराच्या पुढेच ही अशी लेणी दिसते. ते पाहू शकता त्या लेण्या 1 2 3 4 खांबे आहेत. आणि हे इकडं हा दरवाजा असतो आतमध्ये जाण्यासाठी. इथं अजून एक आतमध्ये खोली आहे. 1 2 आणि 3 असे 3-4 खोल्या आहेत. आणि इकडे पाहू शकता इकडे आतमध्ये पण काहीतरी आहे. किल्ले कोथळीगड ते असलेली लेणी आणि लेण्यांवर हे तुम्हाला 4 खांबी दिसत आहेत ज्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं दिसतंय. इथं पाहू शकता हे नक्षीकाम. हे आहे किल्ले कोथळी गडावरील भैरवनाथ मंदिर. दरवाजा बंद असल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही. मी बाहेरच दर्शन घेतलंय. जसं आपण या तोफा ठेवल्या तिथून वरती आलो ना आपल्याला हे इकडं भैरवनाथ मंदिर दिसतंय. आणि भैरवनाथ मंदिराच्या अलीकडेच ही आहे वाट गडावर जाणारी जी की बालेकिल्ल्यावर जाते. ही अशी कातळ कोरीव पायऱ्या दिसत आहेत. पूर्ण दगड तोडून पायऱ्या बनवलेल्या आहेत. पाहू शकता ही वरती जाणारी वाट. आणि एक लेणी दिसते इथे दरवाजावर सुंदर नक्षीकाम दिसते. आणि इकडे पाहू शकता इथे एक दरवाजा चौकोनीच आहे. जय शिवराय. हे तुम्ही पाहू शकता दगडात कोरलेल्या कातळ कोरीव पायऱ्या. पायऱ्यावरून आपल्याला इथे एक दरवाजा दिसतोय आणि दुसरा दरवाजा इथे दिसतोय. ही गुहा टाईप आहे लेणी.
आणि ह्या लेण्याच्या दरवाजावर असं हे सुंदर नक्षीकाम केलेलं दिसतंय. आतमध्ये तुम्ही पाहू शकता इथं वरती आलोय आणि या कातळकोरीव पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला. या अशा गुडघ्यापर्यंत उंच आहेत. गुडघ्या एवढ्या उंच असलेल्या पायऱ्या अशा आपण वरती चाललोय. पूर्ण कातळ फोडून बनवलेल्या पायऱ्या पायऱ्या इकडे जात आहेत आणि या वरती जात आहेत. आपण इथं वरती जाऊ. खूपच अवघड आहे वरती जाण्यासाठी. हे थोडे अवघड वाटत आहे. आवश्यकता ही अवघड वाट आहे. ही एकदम सोपी अशी वाट आहे. आता आपण वरती आलोय. आवश्यकता आता मी गडाच्या अर्ध्यापर्यंत आलोय आणि पण पूर्ण दमछाक होतोय. येताना तुम्ही पाहू शकता या गुडघाभर उंच असलेल्या पायऱ्या. पायऱ्या संपल्या आहेत आणि इथं थोडस रिस्की दिसतंय कारण इथं वरती जाणाऱ्या पायऱ्या दिसत नाहीत. आपल्याला असं थोडं पकडून जावं लागेल. माझा मित्र पाहू शकता पार झोपून चाललाय. तो नाही नाही म्हणत होता तरी त्याला आणलोय. वरती येणार नाही म्हणत होता त्याला बळजबरीने आणलाय वरती. ते थोडासा भाग बिना पायऱ्यांचा इथं थोडासा भाग आणि इथून या पुन्हा पायऱ्या चालू होत आहेत. म्हणजे थोडासा भाग आहे ना तो बिना पायऱ्यांचा आहे. बाकीवरती येण्यासाठी पूर्ण पायऱ्या आहेत. तर पाहू शकता पूर्ण पायऱ्या आणि तिथं एक आपल्याला दरवाजा दिसतोय गडाचा प्रवेशद्वार. ठीक आहे. आता आपण वरती आलोय आणि आपल्याला हा गडाचा प्रवेशद्वार दिसतोय. असा सुंदर सुस्थितीत असलेला गडाचा प्रवेशद्वार आणि हा पूर्ण कातळ कोरीव दिसतोय. पूर्ण कातळ फोडून बनलेला दरवाजा आहे. दरवाजा आतून फोडून आतमध्ये जाऊ. दरवाजा उघडला आतमध्ये चालू आहे. जय शिवराय. आता मी आहे कोथळीगडाच्या दरवाजात आणि तुम्ही दरवाजा आला ना तुम्ही इथं पाहू शकता हे असे कातळ कोरीव सिंहाचं चित्र दिसतंय. हा सिंह दिसतोय. सिंहाच्या बाजूलाच ही श्री गणेश मूर्ती दिसते जी की कातळ कोरीव दिसते. दरवाजा बरोबर बाजूलाच आहे. जय शिवराय. आता मी महादरवाजातून आतमध्ये चाललोय. तुम्ही पाहू शकता हे महादरवाजा आणि महादरवाजातून आतमध्ये आलो. ही वाटवरती जाते आणि ही वाट इथं दरवाजावर जाते. आणि पाहू शकता इथं आलो ना आपल्याला बरोबर दरवाजाच्या वरती असं कातळ कोरीव पाणी टाकं दिसते जे की महादरवाजाच्या वरती दिसतंय. आणि पाहू शकता इथं हा खाली दरवाजा. दरवाजातून वरती आलोय. पाणी टाकं पाहिलं जे की महादरवाजावरती होतं. वरती आलो की आपल्याला इथे एक हा मागे भगवा ध्वज दिसतोय जो की गडाच्या बाले किल्ल्यावर आहे. आणि आपल्याला इथे कसलं बांधकाम दिसतंय आणि हे गडाच्या बाले किल्ल्यावर असणारं पाण्याचं टाकं जे की सगळ्या गडावर पाहायला मिळतं आपल्याला. पाण्याचं टाकं
गडाच्या बाल्य किल्ल्यावर बघण्यासारखं असं काही नाही. तुम्ही पाहू शकता ही वाट आहे गडावर येणारी घोटाई बनवलेली आहे. हे पूर्ण कातळ दगड फोडून बनवलेली वाट आहे. ठीक आहे, आता आपण आलोय खाली. जय शिवराय. तुम्ही इकडे पाहू शकता हा एक दरवाजा आहे. म्हणजे गडावर येण्यासाठी 2 दरवाजे लागतात. हा पहिला, तिथं दुसरा आहे, वरती तिसरा आहे गडाचा दरवाजा. दर्ग्यात वरती आलो की आपल्याला इथे लेणी दिसत आहेत. इथे एक भैरवगड आहे आणि इथूनच आहे ना वरती जाण्यासाठी वाट आहे. इकडं पाणी टाकं दिसतंय. ओके, हे पाहू शकता ही पाण्याचं टाकं. हे पहिलं टाकं आहे, हे दुसरं टाकं. आणि पुढं काय अजून पाहू. पुढं तटबंदी दिसते आपल्याला. हे पाहू शकता इथे एक तटबंदी आहे. इथं पण एक पाण्याचं टाकं दिसतंय. एकदम स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी आहे. हे गडावरच अजून पाणी लागलं.
पाहू शकता हे किती असं मोठं टाका आहे पाण्याचा टाका. याच्यामध्ये पण पाणी आहे. आता आपण गडाच्या एकदम मागच्या बाजूला आलोय आणि मागच्या बाजूला आपल्याला अजून एक पाणी टाका पाहायला मिळतं. नाही पाणी टाका नाही, हे पहारेकऱ्यांना बसण्यासाठी देवडी केलेली आहे. पाहू शकता इथं पहारेकऱ्यांची देवडी आहे जी बरोबर बाले किल्ल्याच्या मागच्या बाजूला, गडाच्या मागच्या बाजूला आहे. इकडे अजून काय पाहू. ओके, वाट संपलेली आहे. तिकडे जाणं खूपच धोकादायक आहे आणि ते इथून एक वाट असावी असं वाटतंय. हे बघा, ह्या 1 2 3 4 5 6 7 8 या अशा पायऱ्या दिसत आहेत. 4-5 पायऱ्या आहेत. पुढं कुठून वाट दिसत आहे, पूर्ण गवत आहे वाढलेलं. ही मला वाटतं ही अजून एक वाट असणार गडावर येणारी. तर जर आपण पुढे जाऊन बघू अजून काय हे. आपण पाहू शकता इथं पायऱ्या आहेत कोरलेल्या. येताना इथून जर तुम्ही इथून येत असाल तर खूपच सांभाळून या. हे पाहू शकता हे गडावरचं पाण्याचे टाकं. म्हणजे गडावर एकूण 10 ते 12 पाण्याचे टाके आहेत. हे टाकं खूपच मोठं आहे. जेवढं टाके आहेत त्याच्यामध्ये हे मोठं टाकं आहे. एक टाकं आहे. आता मग गडाला पूर्ण फिरून आलो रे. इथे पाहू शकता हे पाण्याचे अजून 2 टाके आहेत. हे पाहू शकता एक टाका आहे. हे मध्ये अशी भिंत आहे, दगडी भिंत, आणि तिकडे पाणी टाका आहे. या टाक्यामध्ये पाणी पाहायला मिळत नाही आपल्याला. ओके, हे पाहिलं ही भिंत आहे. इथं सूचना फलक दिसला आहे, लावलेला आहे. पाण्यात पाय ठेवून बसू नये, अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे पाण्यात पाय ठेवून बसणं एकदम चुकीचं आहे. कारण त्या काळी मावळे हेच पाणी काय पित होते. त्यामुळे गडावर जर तुम्ही येत असाल तर कुणीही कृपया पाण्यात पाय ठेवून किंवा पाण्यात उतरू नका. इथं अजून 2 पाणी टाके आहे. आता मी गड पूर्ण फिरून आलेलो आहे. पूर्ण राऊंड मारता येतोय. पूर्ण राऊंड मारून आलो. नाही, एकदम सोपं आहे. जास्त अवघड आहे. पाणी टाकी आहे फक्त, बाकी काय नाही बघण्यासारखं. हे बघू शकता तिथे एक पाणी टाकं, इथे एक पाणी टाकं. म्हणजे गडाला जो बालेकिल्ला आहे ना त्याच्या पूर्ण भोवती कमीत कमी 10 ते 12 पाण्याचे टाकी आहेत आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 टाक्यांमध्ये पाणी आहे. हे पाहू शकता इथं अजून पाणी टाका. म्हणजे किल्ले कोथळी गडावर कमीत कमी 10 ते 12 पाण्याचे टाके आहेत आणि प्रत्येक टाक्यामध्ये पाहायला मिळतं फक्त 1-2 टाकी वगळता सगळ्या टाक्यांमध्ये पाणी. ठीक आहे, आता आपण पुन्हा तोपांकडे आलेलो आहे. पाहू शकता तोपा. म्हणजे आता आपण गडाला पूर्ण
प्रदक्षिणा घालून आलेलो आहे. जाताना ह्या वाटून गेलो आणि येताना या वाटून आलो, म्हणजे आपली पूर्ण प्रदक्षिणा झालेली आहे. जय शिवराय. आता मी गडावर आहे आणि इथं मावशी पाहू शकता, यांच्याकडे कोकम सरबत आणि लिंबू सरबत मिळतं, जो की 20 रुपये ग्लास आहे. आता आम्ही मावशीला सांगितलं 2 कोकम सरबत द्यायला. मावशी बनवायला लागले. आणि इकडं गडाचे गडरक्षक